भाव दिला नाही, त्याला प्रोत्साहन दिलं नाही आहे, परंतु तरी सुद्धा एक डेव्हलपर जे आहेत विकासक यांना विचारायचो की याला पायबंद घालण्यासाठी काय करायचं आहे। 1.25 लाखापर्यंत त्याने हा मोठा प्रश्न आहे। गहन प्रश्न म्हणजे हा प्रकल्प गेल्या 11 वर्षापासून आम्ही हा प्रकल्प रखडलेला आहे। जवळजवळ 1000 कुटुंब या शासनाच्या SRA नियमांतर्गत स्वतः त्यांच्या विकासकावर वैयक्तिक राजीनामे करून शासना नियमाप्रमाणे घर खाली करून निष्कासित करून ट्रान्झिशनमध्ये आम्ही राहत काही भाड्याने आहे। पण गेल्या 11 वर्षापासून हा प्रकार रखडलेला आहे। या लोकांचा आणि लोकांच्या हलाखीत हे जीवन जगत आहे ट्रान्झिशनमध्ये आणि हा लवकर त्यामध्ये हा प्रकल्प रखडण्यासाठी मुख्य कारण म्हणजे हे काही तक्रारधारी विभागामध्ये आहे आणि त्याचे सहकारी एक मोठ्या नाट्यात तक्रार करून शासनाकडे हा प्रकल्प मुद्दाम म्हणजे हेतुबद्ध ह्यासाठी प्रकल्प रखडून आहे। त्याच्यामध्ये त्यांचं वैयक्तिक काही त्यांचा हे असेल, त्यांचा फायदा असेल, पण आम्हाला आमच्या 1000 कुटुंबाला तुम्हाला हक्काची घरं मिळावी शासनाच्या लवकर विकासकांना शासनाने सहकार्य त्यांना जी परवानगी आहे शासकीय प्रशासकीय परवानगी लवकर देऊन हा प्रकल्प लवकर व्हावा या सर्वांची आमची इच्छा आहे। आम्हाला सगळ्यांना हक्काचं घर मिळावं, सर्वांना हक्काचं मिळावं आणि त्यांना मुख्यमंत्री साहेबांनी आणि आम्हाला न्याय द्यावा। आम्ही लवकर घरं पडण्यासाठी आम्हाला मदत करावी एवढीच आमच्या गरिबांची आमच्या नागरिकांची आमची सदिच्छा आहे। त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या वेळेला आडकाठी आणून हा प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे आपण या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत। तेच की आपण प्रशासन त्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन। 20 वर्ष झालं नाही आणि काय तक्रारदारांचा त्रास आहे, शेवटी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। हे काय झालेलं आहे की त्याला नाही काही ना काही कारणं काढून त्याला हा प्रकल्प बंद कसा पाडायचा, काहीशे तक्रारदार आहेत स्वतःच्या तक्रारी करत असतात, RTI टाकत असतात आणि त्याच्यामुळे ह्या प्रकल्पाच्या कामामध्ये बाधा येते आणि त्याला जवळजवळ 20 वर्ष झालेले सगळे रखडलेले आहेत। जवळजवळ 1000 कुटुंब बेघर झालेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक सरासरी 4 ते 5 लोक धरा आणि 4-5 हजार लोक बेघर झालेले आहेत आणि त्यांची आणि अत्यंत मोठ्या समस्या आहेत तिथे। त्यांच्या मुलांचे शिक्षण होत नाही, लग्न होत नाही आणि फार आपण विचारही करू शकत नाही एवढं त्यांना त्रास होतो त्या संक्रमण शिबिरामध्ये किंवा काही बाहेर राहत आहेत त्याच्यामध्ये। तर आमची हीच विनंती आहे सरकार दरबारी, मुख्यमंत्र्याला, ISRAला आणि ह्या पोलीस स्टेशन किंवा त्यांची यंत्रणा जी आहे त्यांना हीच विनंती आहे की लवकरात लवकर त्याचा बंदोबस्त करावा आणि आम्हाला याच्यातनं त्रासांना मुक्त करावं आणि प्रत्येकाला घरं लवकर मिळतील याची व्यवस्था करावी। आम्हाला निवेदन मिळालेले मी कारवाई करतो त्याच्यावर, ठीक आहे? सगळ्यांनी शांत बसा। हॅलो, आमच्या संपूर्ण सोसायटी खाली झालेली आहे, जागा रिकामी झालेली आहे। त्या ठिकाणी विकास काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत। काही विरोधक जे काम थांबवण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे कामाला गती मिळत नाही आणि त्यामुळे विकासक हा काम करण्यास इच्छुक जरी असला तरी काही अडचणी मध्ये येत असतात, त्यामुळे हा कामाला गती मिळत नाही। 1000 लोक विस्थापित झालेले आहेत। त्या विस्थापित लोकांना लवकरात लवकर सुसज्ज घरं मिळावीत अशी सर्व रहिवाशाच्या वतीने पोलीस स्टेशनला आणि सर्व प्रशासनाला, म्हाडाला, SRAला आम्ही नम्र विनंती करतो। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।